पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शरयू होंडा पनवेलच्या अत्याधुनिक वर्कशॉपचे उद्घाटन सोहळा आज पार पडला। पनवेलमध्ये गेली 21 वर्षे शरयू होंडा ग्राहकांना सेवा देत असून अत्यंत पारदर्शक आणि सुसज्ज सेवा देण्याच्या उद्देशाने स्मार्ट वर्कशॉप बनवण्यात आले। त्याचे आज शुक्रवार दिनांक 24 एप्रिल रोजी होंडा कंपनीचे कोइची टोनुची सॅन यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख उपस्थिती शरयू होंडाचे डायरेक्टर सुजित देशमुख आणि जनरल मॅनेजर विकास कदम यांचे लाभले। मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी शरयू होंडा पनवेल स्मार्ट वर्कशॉपची पाहणी मान्यवरांनी केली। तसेच या अत्याधुनिक वर्कशॉपमुळे ग्राहकांना अत्यंत चांगली सेवा मिळणार असून पारदर्शक सेवा मिळण्याच्या उद्देशाने या वर्कशॉपची मांडणी केली आहे। ग्राहकांना आपल्या गाडीचे काम कोणत्या पद्धतीने चालू आहे हे समोर दिसणार असून त्याचबरोबर होंडा कंपनीचा नवीन ॲप आला असून या ॲपमुळे ग्राहकांना होंडा गाड्यांची माहिती, खरेदी विक्री विषयीची माहिती तसेच वर्कशॉपची माहिती मिळणार असल्याचे पनवेल शरयू होंडा पनवेलच्या कस्टमर केअर मॅनेजर श्वेता केदार यांनी दिली। नमस्ते सगळ्यांना। आज दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी शरयू होंडा वर्कशॉपचं उद्घाटन झालेलं आहे। या उद्घाटनचं मेन प्रमुख उपस्थिती जे होते ते डायरेक्टर सुजित देशमुख आणि जनरल मॅनेजर विकास कदम आहेत। या वर्कशॉपचं उद्घाटन जे आहे ते कोइची टोनुची सॅन यांच्या हस्ते झालेलं आहे। हे न्यू वर्कशॉप जे आहे याचं मेन उद्दिष्ट हे आहे की कस्टमर्सला पारदर्शक सर्व्हिस मिळावी आणि उत्कृष्ट सर्व्हिस मिळावी। गेल्या 23 वर्षापासून शरयू होंडा कस्टमर्सला सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे। होंडाचं जे व्हेकल्स आहे त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे। या मेन वर्कशॉपचं उद्दिष्ट हे आहे की याच्यामध्ये मोस्ट ऑफ डिजिटलायझेशन आहे। बेसिकली कस्टमर लॉन्चमध्ये बसून त्यांच्या गाडीचं स्टेटस बघू शकतात की त्यांच्या व्हेकलचं चॉकड ओपनिंगचे स्टेटस काय आहे, त्याच्यानंतर वॉशिंगमध्ये आहे गाडी, त्याच्यानंतर इन्स्पेक्शन होते गाडीचं किंवा गाडीचं रेडी आहे की नाही ते कस्टमर डिजिटलायझेशन कस्टमर लॉन्चमध्ये बसून बघू शकतात। प्लस आपल्याकडे पारदर्शक सुद्धा सुविधा आहे। कस्टमर लॉन्चमध्ये बघून कस्टमर्स त्यांची व्हेकलची पूर्ण सर्व्हिसिंग व्यवस्थित बघू शकतात। सेकंड म्हणजेच कस्टमर्ससाठी मेन होंडाने न्यू ॲप्लिकेशन बनवलेलं आहे माय होंडा ॲप। त्याच्यामध्ये कस्टमर सर्व्हिस बुकिंग घेऊ शकतात, सर्व्हिस इन्क्वायरी घेऊ शकतात, ओके पार्ट्सचं इन्क्वायरी असेल ते घेऊ शकतात। सो याच्यामध्ये हे सगळे बेनिफिट्स कस्टमर्सला आपण देत आहोत। सेकंड थिंग म्हणजेच आता न्यू वर्कशॉपचं ओपनिंगचं मेन उद्दिष्ट हे आहे की कस्टमर्सला बेटर प्रॉपर डिजिटलायझेशन सर्व्हिस मिळावी, हेच आमचं एक, आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन हेच आमचं एक मेन उद्दिष्ट आहे। डिपेंड ऑन कस्टमरची गाडीची सर्व्हिसिंग कोणती आहे। जर कस्टमरची नवीन व्हेकल आहे तर फ्री सर्व्हिसेसमध्ये चेक पॉईंट्स कमी असल्या कारणाने कस्टमर्सला सर्व्हिसिंग लवकरात लवकर करून मिळू शकते। आणि जर कस्टमरचं मेजर वर्क असेल तर त्या हिशोबाने कस्टमरला जे आपले सर्व्हिस ॲडवायझर्स आहेत ते प्रॉपर गायडन्स देऊ शकतात।